दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। काँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील यांचा दुर्बीण लावून नाशिकमधील विकास कामांची पाहणी करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये नियो मेट्रो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती। ही घोषणा करून अनेक वर्ष उलटले तरी अद्यापही मेट्रो प्रकल्प तरी लांबच। या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील झाले नसल्याची परिस्थिती आहे। गंगापूर रोड ते नाशिक रोड दरम्यान 2 टप्प्यात मेट्रो नाशिक शहरात सुरू होणार होती, मात्र हा प्रकल्प अद्यापही सुरू झाला नसल्याचे सांगत काँग्रेस नेते हेमलता पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। 2017 मध्ये नाशिक दत्तक घेतल्याच्या ज्या वारंवार घोषणा होतात त्याच घोषणेचा एक भाग म्हणून की 2017 मध्ये अशी घोषणा केली गेली की आम्ही नाशिकमध्ये लवकरच नियो मेट्रो कार्यान्वित करणार आहोत आणि 2023च्या मध्यावधीमध्ये ही मेट्रो नाशिकमध्ये धावेल। त्यानंतर मला अतिशय वाईट वाटतं, अतिशय खेदाने सांगावंसं वाटतं की राज्य शासन यांचं, केंद्र शासन यांचं 3 वर्ष हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे धुळखात पडून राहिला। 2200 कोटीची तरतूद म्हणून सांगितलं होतं, 250 आसन क्षमता होती आणि 25 मीटरचा ही ट्रेन होती, परंतु ती शहरामध्ये सुरू झाली नाही। तो प्रस्ताव अजूनही धुळखात पडलेला आहे। आपण नाशिकमध्ये बघितलं की वाहतुकीची समस्या इतकी गंभीर आहे आणि त्याच्यावरती पर्याय म्हणून मेट्रो असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करणं असेल, एका पब्लिक ट्रान्सपोर्टची संपूर्णपणे वाट लावलेली आहे। कॉन्ट्रॅक्टरला पोचण्याचं काम ह्या बसच्या माध्यमातून होतं आहे आणि नियो मेट्रो सुरू होणं गरजेचं असताना कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती कारवाई झाली नाही आणि म्हणून मी अतिशय उद्वेगानं काल हा व्हिडिओ हे केला। त्यामध्ये जिथून मेट्रो सुरू होणार आहे नाशिक रोडपासून ते गंगापूर गावापर्यंत हातामध्ये दुर्बीण घेऊन आणि चष्मा घेऊन हा मेट्रो नक्की कुठे दिसते का, मला नाशिककरांना एकच सांगणं होतं की तुमच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्या। ते तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या प्रश्नांवरती भरकवतील। मध्यंतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली लोकप्रतिनिधींकडून आणि त्याच्यामधून टिपू सुलतान असेल किंवा पाकिस्तानचा विषय काढला गेला। विकासाच्या मुद्द्यावरती बोला, पाकिस्तान आपल्यापासून खूप लांब आहे, तुम्ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती बोला, म्हणून तो मी व्हिडिओ काल प्रकाशित केला। मागच्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून दाखवण्यात आलेल्या एका जाहिरातीत नाशिक शहरात मेट्रो प्रकल्प सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते। नेमकं हे मेट्रो प्रकल्प शहरात कुठे सुरू झाले आहे याबाबत दुर्बीण लावून पाहणी करत या माध्यमातून एक अनोखा विरोध सोशल मीडियाद्वारे विरोधकांना दिला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।